सर्वप्रथम जय हिंद, वंदे मातरम. म्हणतात ना, फक्त एक काम करून माणूस सक्सेस होत नाही, तर त्यासाठी अनेक हातांची गरज पडते. त्याचप्रमाणे सैनिक समाज पार्टी, जनशक्ती तुकाराम फळ आणि अवघड काम पहिलं करायचं, सोपं काम नंतर करायचं, असे विचारसरणीचा एक अवलिया. सर्वप्रथम 2015ला ज्या ठिकाणी स्वतःचं मतदान नसताना तिथं आमदारकीला लढली, सैनिक समाज पार्टीचं द्वार खोललं. त्याच्यानंतर नुसतं स्वतःलाच माहिती आमदारकी खासदारकीचे असून माहीत असूनसुद्धा काबिलियत असलेल्या 8 जणांची लिस्ट दिली. 8 खासदारकी, 10 आमदारकी अशी लिस्ट देण्यात महत्त्वाची भूमिका मी स्वतः पार पाडली. कारण ग्राउंडवर स्वतः काम करत असल्यानंतर ग्राउंडवर किती लोक चांगली, किती विचित्र, किती सच्चाई, याच्या सगळ्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात कळाल्या. म्हणून सैनिक समाज पार्टी ही नुसती बोगस उमेदवारांना उमेदवारी महानगरपालिकेत दिली नाही. आणि सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा हा राहिला, सैनिक समाज पार्टी फक्त क्वालिटी लोकांना उमेदवारी भविष्यात देणार. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सैनिक समाज पार्टी भविष्यात म्हणजे 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष खूप मोठी पार्टी होणारी, हे मला स्वप्न पडलेलं आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जातात एक सांगन, मला बऱ्याच पत्रकारांचे, बऱ्याच जणांचे फोन येतात, तुमचे सध्या निवडणुकीचे काय चालले, माझे आमदारांचे फोन येतात. मी त्यांना एकच सांगितलं, सैनिक समाज पार्टी महानगरपालिकेत जरी कॅन्डिडेट देत नसेल तरी सैनिक समाज पार्टी भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती 1,01,000% कॅन्डिडेट देणार, क्वालिटी देणार, न विकले जाणारे देणार. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या क्वालिटी लोकांचीच इंटरव्ह्यू पुढे भविष्यात घेतली जाणार आणि त्यांना पुढे मौका देणार. म्हणजे सैनिक समाज पार्टी नुसते सर्वसामान्य जनता, गोरगरीब, सिव्हिलांना, फौजींना, क्वालिटी लोकांना तिकीट देतं, हे आम्ही 2024ला सिद्ध करून दाखवलं. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, इंडियन आर्मीमध्ये जॉब करता करता कर्नल रँकचे अधिकारी, लेफ्टनंट कर्नल रँकच्या अधिकाऱ्यांनासुद्धा स्वतः मी त्यांचे नाव घोषित करून त्यांचे नाव कर्नल परमार साहेबांना, कर्नल परमार साहेब तसेच माजी प्रतिनिधी डमाळे साहेबांना सांगून त्यांना तिकीट देण्यात आलं. मतदान त्यांना कमी झालं, हा त्यांचा विषय वेगळा. परंतु सर्व जनतेला, सर्वसामान्य जनतेला हे गोष्टी कळाल्या का सैनिक समाज पार्टी ही नुसती बोगस लोकांना तिकीट देत नाही, तर क्वालिटी लोकांना तिकीट दिलं जातं. आणि 70 वर्षात पहिला इतिहास आहे, अल्प खर्चात निवडणूक कशी लढवायची, हा एक सगळ्यात मोठा फॉर्म्युला सैनिक समाज पार्टीने बनवलेला आहे. त्याच्यामुळे क्वालिटी लोकांना भविष्यामध्ये त्यांचे काम बघून, त्यांचं ग्राउंडचे सगळं वर्क बघून, त्यांचे इथिक्स बघून त्यांना 100% भविष्यात तिकीट दिलं जाईल. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, ज्या कर्नल परमार साहेबांनी सैनिक समाज पार्टी स्थापन केली, त्यांचे मनापासून आभार. आणि शब्दरूपी दर दिवस समाजामध्ये, बौद्धिक आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका पार करणारे आमचे डमाळे साहेब, त्याचप्रमाणे दिवसरात्र ग्राउंडवर आणि समाजामध्ये फिरत असताना रेटच्या हड्डी ज्यांनी आबा गरुड साहेबांना आमचा उल्लेख केला, त्यांचं मी धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष विशालभाऊ गायकवाड, त्याचप्रमाणे अनेक आमची मित्रमंडळी ह्या बिझनेसमध्ये आहे, ह्या पार्टीमध्ये आहेत. तर भविष्यामध्ये पार्टी नुसतं राजकारण करत नाही, पार्टी समाजकारण, राजकारण, हेल्थ इज वेल्थ, वीर नारंग फाउंडेशन, मुलीला सशक्त बनवण्याची कामं, अशी वेगळ्या प्रकारची कामं घेऊन पार्टी काम करत आहे. आणि राजकारण नसताना, माहीत नसतानासुद्धा राजकारण समजून घेतलं आणि त्याच्यावर विश्वास असून फायदा नाही, दृढ विश्वास असलेल्या लोकांना भविष्यात चान्स दिला जाणार आहे. विश्वास म्हणजे फक्त विश्वास नको, दृढ विश्वास पाहिजे.
कारण दृढ विश्वास असणारीच लोक याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतात एवढं सांगतो. आणि सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब जनतेला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, वंदे मातरम. थँक्यू.